वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कार नियाता शिव तो निवृत्ती विष्णू कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा। मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन सरळी भूमी श्री क्षेत्र गोहरण या पवित्र स्थानावरती आज ठिकाणी कैलासवासी हरिभक्तपरायण रामदास मुरलीधर टेकनर बाबांचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी या प्रथम पुण्यस्मरणाच्या श्राद्ध विधीच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहो निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे विठ्ठल विठ्ठल। हरिभक्तपरायण श्री रामदास मुरलीधर टेकनर बाबांना आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरण विधिवतरित्या यथोचितरित्या ब्राह्मणांकरवी मंत्रघोषामध्ये टेकनर परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे। परंतु त्यांच्या पाठीमागे असणारा संपूर्ण शोकाकुल परिवार या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई रामदास टेकनर त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या भगिनी गंगा भगीरथी हौशाबाई गंडीराम भिन्नर त्याच पद्धतीने सौभाग्यवती जिजाबाई तुकाराम सदगीर सौ गंगूबाई शांताराम भरगळ त्याच पद्धतीने त्यांची मुलगी सौ ब्रह्माबाई अंबादास सदगीर सौ संगीता कैलास भिन्नर आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त प्राणश्री बंडू रामदास टेकनर त्याच पद्धतीने श्री विजय रामदास टेकनर त्यांचे नातू चिरंजीव अनिकेत बंडू टेकनर चिरंजीव साई विजय टेकनर चिरंजीव रुद्र विजय टेकनर संपूर्ण या ठिकाणी असणारा टेकनर पाटील परिवार सर्व ग्रामस्थ गोहरण पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपणही परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता कैलासवासी हरिभक्तपरायण रामदास मुरलीधर टेकनर यांना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाला। पितृऋणातून उतरे होण्याकरताचा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जात असताना आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली अर्थात अखंड भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन वारकरी भजन आणि भजन म्हणत असताना अत्यंत गोड गळ्याचे देणी असणारे आदरणीय बाबा आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी संपन्न केला जात असताना सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन टेकनर परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात असताना सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य परिवाराने ज्यांना मात्र या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी स्वर अलंकार हरिभक्तप्राण अक्षय महाराज बाब महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन। परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी गायनाचार्य हरिभक्तप्राणचे शिवाजी महाराज
महाराजांच्या चरणावर त्या ठिकाणी वंदन. परमादरणे परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण मृदंगाची साथ करणारे ताल महर्षी वैभव महाराज जाधव, त्याच पद्धतीने हरिभक्त परायण साई महाराज जाधव, त्याच पद्धतीने या ठिकाणी श्रीराम भजनी मंडळ भायाळे आणि गोवरण, सर्व या ठिकाणी असणारे गुंजन टाळकरी भजनी मंडळ सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी वंदन. वेणेकरी महाराजांच्या चरणावर त्या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने सिस्टीमवाले दादा ऑपरेटिंग यांच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सिस्टीमवाले दादा या ठिकाणी करणार आहे. तर सिस्टीम म्हटल्याच्या नंतर तो कार्यक्रमाचा प्राण आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. दादांच्या चरणावर त्या ठिकाणी कोटी कोटी वंदन. आपण सर्व अत्यष्ट सज्जन सोरे पाहुणी मंडळी गावकरी मंडळी आदी करून टेकनर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता कैलासवासी हरिभक्त प्रण रामदास मुरलीधर टेकनर यांना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. आयुष्यामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली. पुढच्या पिढीकरता खऱ्या अर्थाने तीच परंपरा या ठिकाणी घालून देत असताना सुंदर अशा पद्धतीचा सुसंस्कारी परिवार वारकरी संप्रदायाची सेवा करणारा, अर्थात एका भगवत भक्ताचा आज पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी या ठिकाणी संपन्न होत असताना बसणाऱ्यांपैकी कोणी असं म्हणेल की तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरून ब्राह्मणांकरवी यथोचितरित्या टेकनर पाटील परिवाराने संपन्न केलेला आहे. मग त्याच्यानंतर ताई तुमचंही कीर्तन कशा करता? त्याचं उत्तर असं आहे, श्राद्धविधी करत असताना कर्मशास्त्र अत्यंत सूक्ष्म सांगितलेले, अत्यंत नाजूक सांगितलेले आहे. हा विधी करत असताना कधी याच्यामध्ये दोष घडेल, कधी याच्यामध्ये चूक घडेल, कधी याच्यामध्ये न्यूनता येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. मग हा विधी करत असताना याच्यामध्ये जर कुठला दोष घडला, कुठली न्यूनता आली, तर कर्त्याला हे कर्म करूनही पतनाला जावं लागतं. कर्म धर्म नवती सांग पुण्यांगे पतन. आता कर्मधर्मांचं अनुष्ठान करत असताना व्यवस्थितरित्या यथासंग रीतीने पार पडलं गेलं पाहिजे. पण कोणत्या अंगाने, कोणत्या दृष्टीने कधी याच्यामध्ये दोष घडेल, कधी चूक घडेल, न्यूनता येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. व तो सहज घडणारा दोषाचा प्रकार, तो सहज घडणारा न्यूनतेचा प्रकार जर घालवायचा असेल, शास्त्रामध्ये हा एक मार्ग सांगितलेला आहे, एक उपाय सांगितलेला आहे की नामस्मरण करा, नामचिंतन करा. नामस्मरण इतकं प्रभावी साधन आहे. या कर्मामध्ये असणारे जेवढे काही दोष असतात त्या सर्व दोषांचं परिमार्जन करून या विधीला सर्वांगाने परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम भगवंताचं नामचिंतन. राम कृष्ण नाम सर्व दोष हरणा, राम कृष्ण नाम सर्व दोष हरणा, सर्व पावना, हरी देवा तारणा. राम कृष्ण नाम सर्व दोष हरणा, राम कृष्ण सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक. भगवंताचं नामचिंतन इतकं प्रभावी साधन आहे. या कर्मामध्ये असणारे जेवढे काही दोष असतात त्या सर्व दोषांचं परिमार्जन करून या विधीला सर्वांगाने परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम भगवंताचं नामचिंतन करतं. आरंभी आवडी आदरे आरे नाम, आरंभी आवडी आदरे
संतानाने विधीला सर्वांगाने परिपूर्णता प्राप्त होते. त्या करता या ठिकाणी असणारी ही कीर्तनाची सेवा, ग्रामस्थ, भजनी मंडळ, आलेले सर्व आप्तेष्ट, पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने टेकनर परिवाराच्या दुःखात सहभागी होण्याकरता आजचा हा पितृऋणातून उतराई होण्याकरताचा सोहळा आहे. माता पिता जोपर्यंत जिवंत असतात, महाराज म्हणतात, तोपर्यंत त्यांची सेवा. ते गेल्याच्या नंतर त्यांची मती वाढवण्याकरता त्यांचं पिंडदान करणं, तर्पण करणं, उदक प्रदान क्रिया करणं पुत्राच्या जीवनातलं अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. कारण हे विधी झाल्याशिवाय गेलेल्या व्यक्तीला मुक्ती किंवा मोक्षाची प्राप्ती होत नाही. कारण मनुष्य जीवनात आल्याच्या नंतर आपल्याला आईच्या गर्भात आल्यापासून तर वर्ष श्राद्धापर्यंत म्हणजेच आजच्या दिवसापर्यंत एकूण जे काही 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारांपैकी असणारा एक संस्कार म्हणजेच श्राद्ध विधी. अतिशय महत्वाचा विधी, अतिशय महत्वाचं कर्म, अतिशय महत्वाचा संस्कार. हा विधी झाल्याशिवाय गेलेल्या व्यक्तीला मुक्ती किंवा मोक्षाची प्राप्ती होत नाही. मग अंतःकरणामध्ये श्रद्धा, निष्ठा असावी लागते पितरांप्रती. आणि श्रद्धेने निष्ठेने जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. अर्थात आपल्या पितरांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे संप्रदायाची, त्या पावलावरती पाऊल ठेवून हा परिवार आपलं जीवन व्यतीत करत असताना आज पितृऋणातून उतराई होण्याकरताच्या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा. अभंगाच्या माध्यमातून महाराज जे हिताच्या ठिकाणी हिताच्या बाबतीमध्ये जागे तर त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. अभंग अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा, विचारणीय, चिंतनीय नव्हे नव्हे तर तत्वस्वरूप करणी असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. मी अतिशय महत्वाचा अभंग आहे असं का म्हटलं तर जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर महाराजांचं जीवन जे आहे ना ते एक विशेष असं जीवन आहे. कारण सत्यासत्याचा योग्य प्रकारे निवाडा करणारे तुकोबर आहे. कुणाच्याही देखाव्यांना कधी न बोलणारे तुकोबर आहे. योग्य परीक्षक, प्रसंगी देवाबरोबर जरी भांडण करण्याची वेळ आली तरी माघार नाही. पण तत्वाच्या बाबतीत देवालाही सडेतोड उत्तर देणारे जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. मॉनिटरचा आवाज वाढवून थोडा बेस द्यावे. एक प्रसंग तर असा आहे महाराज की एकदा जगद्गुरु श्री संत तुकोबर यांचं आणि देवाचं जंपलं. कुठल्या विषयावर तर देव तुकोबरांना म्हणू लागले की तुकोबर हे मोठे टोलेजंग महाराज आहे, यांना तुम्ही संत म्हणा. त्यांचा फार मोठा नाव लौकिक आहे, मोठमोठे लोक यांचे भक्त आहेत, शिष्य आहेत, हे टीव्हीवर गाजलेले महाराज आहेत. त्यांच्या फार कॅसेट मार्केटमध्ये मिळतात. कुणाच्याही मोबाईल मध्ये तुम्हाला यांचीच कीर्तन ऐकायला मिळतील, कुठे कुठे तुम्हाला यांचीच कीर्तन ऐकायला भेटतील. 25, 50 हजार रुपये ते एका कीर्तनाचे घेतात आणि लोकही मोठ्या आनंदाने देतात. तेव्हा तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबारे म्हणतात देवा मी अशांना कधीही संत म्हणणार नाही. भगवान म्हणतात मी सांगतो तरी. तुकोबारे म्हणतात देवा तुम्ही सांगत असला तरी मी अशांना कधीही संत म्हणणार नाही. परमात्मा म्हणतात मग माझं सामर्थ्य ठाऊक नाही. तुकोबारे म्हणतात देवा तुम्ही काय करणार आहे माझं सांगा. करीसी ते देवा करी माझे सुखे. माझे सुखे परिमित्यासी मुखे नमने संत. तुकोबरे म्हणतात देवा तुम्ही काय करणार आहे माझं सांगा. आणि देवा तुला तुझ्या सामर्थ्यावर तुझ्या शक्तीवरती माझं काय वाटोळ करायचं असेल ते तू करू शकतोस, खुशाल करू शकतोस, अगदी आनंदाने करू शकतोस. तर देवा मी अशांना कधी संत म्हणणार नाही. करीसी ते देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे नमने संत. आणि देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगतात देवा हे मला अजिबात पटत नाही. अरे देवा त्यांचं रेकॉर्ड तरी तुला माहित आहे का.
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंब माना इच्छे झाली. दंभाच्या आणि मानाच्या आहारी गेलेले हे आहेत. द्रव्य उपार्जन करणारी पैसा मिळवणं हाच ज्यांचा परमार्थातील एक कलमी कार्यक्रम आहे. पैसा मिळवण्याकरता ज्यांचा परमार्थ आहे. देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगतात. देवा हे मला अजिबात पटत नाही. मी माझ्या मुखाने अशांना कधी संत म्हणणार नाही. परी मी त्याचे मुखे न म्हणे संत विठ्ठल विठ्ठल. पण एक लक्षात घ्या, जे तुकोबर आहे देवाच्या अग्रहस्थ औपचारिकरित्याही वर नुसते मुखानेही ज्यांना संत म्हणायला तयार नाही, अहो तेच तुकोबर आजच्या अभंगातून भाषा वापरतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. मग तुकोबर त्या पुरुषाची सेवा घडावी अशी अपेक्षा करतात. मग त्या पुरुषाची योग्यता कशी असायला पाहिजे, तर त्या योग्यतेचाच आज आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून मी अतिशय महत्वाचा अभंग आहे असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण मनुष्य जीवनाचा जर आपण विचार केला तर मनुष्याचं जीवन हे एक आगळं आणि वेगळं असं जीवन आहे. कारण मनुष्य जीवनामध्ये इतकी महान शक्ती आहे महाराज. या देहाला आल्याच्या नंतर माणूस देव होतो. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणते ते होती तरी का चित्तीन धरावे. महाराज म्हणतात देव व्हायचं मनात आणलं तर देव होता येतं. इतकी महान शक्ती या देहात आहे. माझा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर हो हेही तर करके क्या ना होई काय नाही होऊ शकत नरका नारायण होय. मग इतकी महान शक्ती या देहात आहे. माझा पवित्र असणारा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात आपण आपल्या जीवनाची वाटचाल अशी करायला पाहिजे. जे केल्याच्या नंतर आपण या ध्येयाला प्राप्त हो, जे केल्याच्या नंतर आपण या श्रेयाला प्राप्त हो. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपल्या प्रत्येकाच्या समोर दोन मार्ग येतात. पहिला आहे प्रेय मार्ग, दुसरा आहे श्रेय मार्ग. मग आता प्रेय मार्ग कशाला म्हणतात? आरंभी दिल्याना गोड वाटणारा सोपकारक आनंद देणार, पण परिणामांचा जर विचार केला भयानक दुःखदायक. आरंभी गोड परिणामी दुःखदायक, त्याला म्हणतात प्रेय मार्ग. दुसरा आहे श्रेय मार्ग. श्रेय मार्ग कशाला म्हणतात? आरंभी कष्टतर त्रासदायक दुःखदायक खडतर, पण परिणामांचा जर विचार करू लागलो तर निरतिशय शाश्वत आनंद देणारा जो मार्ग आहे त्याला म्हणतात श्रेय मार्ग. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोनही मार्ग येतात, पण या दोन मार्गांपैकी आपण प्रेय मार्गाला मागे सारावं, श्रेय मार्गाचा जीवनामध्ये स्वीकार करावा. अर्थात मनुष्य जीवनामध्ये आपण सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच मार्गाने माणसाने गेलं पाहिजे. ज्याचा परिणाम वाईट आहे त्या मार्गाने कधीच जाऊ नये, पण ज्याचा परिणाम चांगला आहे त्या मार्गाने गेल्याशिवाय राहू नये. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोनही प्रकारचे मार्ग येतात. प्रेय मार्ग, दुसरा आहे श्रेय मार्ग. मग प्रेय मार्गाला मागे सारावा, श्रेय मार्गाचा जीवनामध्ये स्वीकार करावा. सोप्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे असं, आपण त्र्यंबकेश्वर आळंदी पंढरपूर वारीला जातो. तिथे वारीला गेल्याच्या नंतर कथा कीर्तन प्रवचन असतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तमाशाचे फड देखील असतात. मग आता मला सांगा, आपण वारीला गेल्याच्या नंतर कथा कीर्तन प्रवचन श्रवण करायची का तमाशा बघायचा? काय करायचं? कथा कीर्तन प्रवचन श्रवण करायचे, अर्थात श्रेय मार्गाचा स्वीकार करायचा आणि त्या श्रेय मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करायची. त्या श्रेय मार्गाला सोप्या भाषेमध्ये हिताचा मार्ग म्हटलेला आहे. त्याला शास्त्रामध्ये श्रेय असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्यामध्ये आपलं हित आहे त्याला म्हणतात श्रेय मार्ग. ज्याच्यात आपल्याला कल्याण, ज्याच्यात आपलं कल्याण होणार आहे त्याला म्हणतात श्रेय मार्ग. जसं कुणी जर काही करायला गेलं तर आपण म्हणतो की अरे बाबा तू आता हे काय करतो, हे तुला आता दिसायला बरं वाटतं, हे करायला बरं आहे, पण याचा पुढे ना परिणाम मात्र फार भयानक होणार आहे. याच्यामध्ये तुझं हित नाही, याच्यात तुझं कल्याण नाही, पण हे आता तुला नाहीच कळणार. पण ज्या वेळेला याचा परिणाम होईल त्याच वेळेला तुझ्या लक्षात येईल. म्हणून मनुष्याने सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. लहान लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर महाराज लहान मुलांना शाळेत जाणं बरं वाटत नाही, त्याला खेळणं बरं वाटतं. लहान मुलं शाळा म्हणजे कोंडवाडा समजतात आणि ते शिक्षक त्यांना यमदूत दिसतात. लहान मुलांना शाळेत जाणं बरं वाटत नाही, त्यांना खेळणं बरं वाटतं. मला सांगा, त्याला खेळणं बरं वाटतं म्हणजे ते बरं आहे का? तो जर
अशिक्षित राहिला, निरक्षर राहिला तर पुढे जीवनामध्ये तिची भयानक अशी हानी होणार आहे. म्हणून जीवन जगत असताना माणसाने सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच माणसाने मार्गाने माणसाने गेलं पाहिजे. मग ज्याचा परिणाम चांगला आहे त्याला म्हणतात हित, ज्याच्यामध्ये आपलं कल्याण होणार आहे. मग आपल्या जीवनामध्ये परिणामांचा विचार असा केला पाहिजे. अर्थात प्रत्येक कृती, प्रत्येक क्रिया आपल्या जीवनामध्ये आपण अशी केली पाहिजे जे करण्यामध्ये आपलं हितच झालं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये असणारं हित जर आपण साधवलं नाही त्याचा परिणाम असा होईल आपल्याला अंधातून अशा नरकाला जावं लागेल. नरक यातना सोसावे लागतील. फजितीच होईल. जिथे आपल्याला प्रेम मार्गाने जाणं बरं वाटतं ना महाराज, ती आरंभी गुण आहे पण पुढे त्याचा परिणाम फार पुढे वाईट. विषयांचे सुख इथे वाटे गुड. इथे आपल्याला जे गोड वाटतंय पण पुढे त्याचा परिणाम फार भयानक आहे. मग आता ते जे यमाचे जे जवळचे जे दूत असतात, यम त्यांना आज्ञा देतो. मग आता त्यांच्या जवळ काय दयामाया आहे. मरिती तोडीती जोडीती निष्ठुर, मरिती तोडीती जोडीती निष्ठुर, मरिती तोडीती जोडीती निष्ठुर, मरिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारुती जोडीती तोडतात. म्हणून जीवनामध्ये जो परिणामांचा विचार करत नाही त्याची भयानक अशी हानी होते. निर्वसन होते, पदोपदी घात होतो, त्याला मार खावा लागतो, अतोनात अशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावं लागतं. म्हणून माणसाने सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच मार्गाने माणसाने गेलं पाहिजे. कारण आपल्या या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे होणं सांगा देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. म्हणून आजच्या या प्रथम पुण्यस्मरण श्राद्धविधी तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण एक बोध घेतला पाहिजे. आज कैलासवासी हरिभक्त प्रणय रामदास मुरलीधर टेकनर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. पण उद्या आपलं दहावं नक्कीच होणार आहे. या गोष्टीचं माणसाने सदैव स्मरण ठेवलं पाहिजे. कारण जो खाटेवर येतो महाराज त्याला ताटेवरती एक ना एक दिवस जावंच लागतं. आणि ज्याचं बारसं होतं त्याचं तेरसं झाल्याशिवाय राहत नाही. मग जीवन जगत असताना जितकी संधी काळाने आपल्याला दिलेली आहे त्या दिलेल्या संधीचा सदुपयोग करणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. दिला या काळी अवकाश नाही पावले आयुष्यानाश, कार्याकरण उरले शेष गेले ते भूस जावो परते. इथून मागच्या आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेलं ते जाऊ द्या, पण इथून पुढे जे काही आमचं आयुष्य
आयुष्य उरलेलं आहे त्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करून मी माझ्या नरदेहाचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या या आयुष्याची किंमत करता येत नाही महाराज. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला इतकं महत्व आहे खऱ्या अर्थाने. मग ज्याच्यात आपलं हित आहे अशाच पद्धतीने अशाच मार्गाने आपण गेलं पाहिजे. अशी प्रत्येक कृती प्रत्येक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कारण आपलं हे आयुष्य कसं आहे तर नामदेव महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवाहा ध्यानी राहा. श्रीहरीच्या नामदेव महाराज म्हणतात बाबांनो तुम्ही आपल्या स्वहिताचा विचार करा. भलत्या मार्गाने जाऊ नका. कारण आपलं आयुष्य क्षणोक्षणी जात आहे. काळ एक एक क्षण टिकतो आहे. घडी घडी काळ वाटायची आहे. घडी अजूनही किती आहे अवकाश. महाराज म्हणतात आपल्या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आणि आपल्या या आयुष्याची किंमत करता येत नाही. खऱ्या अर्थाने आपल्या या आयुष्यातील एका एका क्षणाची किंमत कोट्यवधी सुवर्ण दिलं तरी होणार नाही. आयुष्या क्षण एक गोपी न लभ्यता सुवर्ण कोटी भी किंवा मेरू तुल्य पृथ्वी दिदिल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. महाराज म्हणतात मेरू पर्वत एवढं जरी तुम्ही सुवर्ण देऊ केलं ना तर त्याच्याने आपल्या या देहातील एका क्षणाची सुद्धा किंमत होणार नाही. मग इतकं महत्व जर आपल्या नरदेहातील एका एका क्षणाला आहे तर मग तो एकच क्षण वायानं घालवतात. तो प्रत्येक क्षण आपण कारणी लावला पाहिजे. ज्याच्यात आपलं हित आहे तेच माणसाने केलं पाहिजे. का कारण महाराज म्हणतात बाबांनो मोलाची ही घडी जाते वायावीन न मिळे मोलधन देता कोडी. मग त्यासाठी काय करा जागा होई करी हिताचा उपाय. तुका म्हणे हाय करसी मग जागे व्हा आणि आपल्या हिताचा विचार करा. मग का हो तो बरोबर आहे. तुम्ही मला सांगितलं की जो काही आपल्या हिताच्या ठिकाणी हिताच्या बाबतीमध्ये जागा नाही त्याची हानी होते निर्वसन होते पदोपदी घात होतो. अतोनात अशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावं लागतं. मग आता महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो कोणी असा हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं महत्व तरी काय. त्याची महत्ता तुकोबरणी पराकोटीने गावी. महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे ना तो तर धन्य आहेच पण त्याला जन्म देणारे माता पिता देखील धन्य. हेच अभंगाचं प्रथम चरण. Oh
पिता तयाची हे धन्य माता पिता तयाची तुझीच पुत्र होती जे नाती तुझीच पुत्र होती जे नाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. तुकोबराय सांगतो जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागाय त्याची महत्ता मी तुम्हाला काय सांगू. अहो तो तर धन्य आहेच पण त्याला जन्म देणारी त्याचे माता पिता देखील धन्य. धन्य माता पिता तयाच्या कुणाच्या जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे ना त्याचे माता पिता धन्य. मग जागा असणं आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे पण जागृती अनेक दृष्टीने फलदायी आहे. झोप ही आळशीपणाचं द्योतक आहे. जागृती ही ज्ञानवानाचं आणि चातुर्यवानाचं प्रतीक आहे. झोपेतून अनेक अनर्थ निर्माण होतात आणि जागृतीतून अनेक अनर्थ सुटतात. आता मला सांगा चोरी कुठे होते? चोरी झोपेत. अहो चोरी झाली का? हो मग म्हटले मग तू काय झोपला होता का? हो मग झोपल्याशिवाय का चोरी झाली? जागा असतं तो चोरांची काय हिंमत आहे आमच्या वस्तीवर यायची. सांगायचं तात्पर्य झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे. विठ्ठल विठ्ठल. एक महाभारतातील उदाहरण तुम्हाला सांगते बघा. अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. याला कारण जर काय असेल तर याला कारण आहे झोप. याला कारण झोप. आता तुम्ही म्हणा तो काय रणांगणावरती झोपत होता? तो रणांगणावरती झोपत नव्हता तर रणांगणावरती लढतच होता. मग तो आईच्या उदरात असताना ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चक्रव्यूहाची माहिती सांगितली सुभद्रा मातेला, ती चक्रव्यूहाची माहिती सांगत असताना चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली त्यावेळेला सुभद्रा माता जागी होती. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली आणि सुभद्रा मातेला झोप आली. भगवान परमात्मा विचार करतात म्हटले आता ही तर झोपली आता हे सांगायचं तरी कोणाला. म्हणून देवाने सांगणं बंद केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की उदरामध्ये असणारा जो अभिमन्यू होता त्या अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा याचं ज्ञान झालं. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान त्याला न झाल्यामुळे त्या चांडाळ चौकडीत सापडून अभिमन्यूला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. याला कारण जर काय असेल तर याला कारण झोप. याला कारण झोप आहे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर अभिमन्यू सामान्य नव्हता. महाविष्णू माऊली नानोबाने सांगतात हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरून बाळ अर्जुनो तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा. माऊली म्हणतात सुभद्रा मातेच्या अंतःकरणाला आनंद देणारा अभिमन्यू म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून प्रति अर्जुनच आहे. एवढं त्याचं सामर्थ्य होतं महाराज. पण तो असा मारला गेला. याला कारण जर काय असेल तर याला कारण झोप. याला कारण सुभद्रा मातेची झोप रडली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जाग असणं हे फार महत्वाचं आहे. जाग असणं हे फार महत्वाचं आहे. पण आता जाग असणं हे जरी महत्वाचं असलं पण दुसरं एक तुम्हाला सांगू का? जाग नेमकं कुठे असावं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. नाहीतर काही काही माणूस रात्रभर जागतात पण काय करतात? पत्त्या पिसत बसतात, जुगार खेळत बसतात. मग धन्य माता पिता तयाची. चालेल का? जागा आहे पण नेमका कुठे जागा आहे
हे फार महत्वाचं आहे. ज्याच्यात आपलं अनहित आहे ना महाराज, तिथे माणसाला झोपच यावी. पण ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ना, तिथे माणसाने जागच असायला पाहिजे. मग आता जागा असायला पाहिजे, पण ते हिताच्या बाबतीत. मग आता हिताच्या बाबतीमध्ये माणसाने कसं जागा असायला पाहिजे याकरता जगद्गुरु श्री संत तुकोबराय एक मार्मिक आणि सुंदर असा दृष्टांत देतात. महाराज म्हणतात, चुकलिया ताळा वाते घालून बैसे डोळा, तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण देतात, जसा एखादा हाडाचा व्यापारी आपल्या व्यापारामध्ये ताळेबंद लावून पाहत असतो. डोळ्यात तेल घालून तो ताळा लावण्याचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत ताळा लागत नाही महाराज, तोपर्यंत तो झोपतही नाही. आणि जो व्यापारी आपल्या व्यापारामध्ये ताळा लावून पाहत नाही, महाराज म्हणतात त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. कामाने ताळा नाही काचा अवकळा, नाही काचा अवकळा, नाही काचा अवकळा. कामाने ताळा नाही काची अवकळा, नाही काची अवकळा, नाही काची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. याचे दोन्ही अर्थ केले तरी काही हरकत नाही बरं का. ताळा नाही त्याची अवकळा, आणि ताळा त्याची अवकळा नाही. महाराज म्हणतात त्याची अवकळा तर होतेच, शिवाय त्याला दोषही लागतो. तुका म्हणे दोषा आणि अवकळा न पडता ताळा घडत असे. म्हणून ताळा तो लावून पाहत असतो. जोपर्यंत ताळा लागत नाही तोपर्यंत तो झोपतही नाही. ज्या वेळेला ताळा लागतो त्याच वेळेला तो झोपतो. महाराज म्हणतात, तो जसा जागा आहे का तसा आपणही आपल्या चित्ताला जाग ठेवलं पाहिजे. आपल्या हिताच्या बाबतीत ऐसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. विठ्ठल विठ्ठल. माणसाने जागा असायला पाहिजे, पण ते हिताच्या बाबतीत. समाजाचं जर आपण वर्गीकरण केलं तर समाजामध्ये आपल्याला 4 प्रकारचे लोक दिसून येतात. समाजामध्ये पहिला वर्ग असा आहे की महाराज त्याला आपलं हितही कळत नाही आणि तो जागाही नसतो. समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे, त्याला हित कळत नाही पण तो जागा असतो. राजसी प्रकृतीचे माणसं, याज्ञिक लोक वगैरे, त्यांना आपलं हित कळत नाही पण ते जागे असतात. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे की त्यांना आपलं हित कळतं महाराज, पण त्याप्रमाणे तो जागा नसतो. याच्यामध्ये बऱ्याचशा कीर्तनकारांचा नंबर लागतो. समाजाला सांगतात असं करू नये तसं करू नये, पण स्वतः मात्र तसं आचरणात आणत नाही. अर्थात त्यांना हित कळतंय, हिताप्रमाणे ते जागे नाहीत. चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे ज्याला आपलं हितही कळतं आणि त्या हिताप्रमाणे तो जागाही आहे. मग समाजामध्ये असणाऱ्या 3 प्रकारच्या वर्गांचा विचार तुम्ही सोडून द्या, पण चौथा अत्यंत महत्वाचा वर्ग आहे. ज्याला आपलं हितही कळतं त्याप्रमाणे तो जागाही आहे. नवे नवे शास्त्र आणि आचरण त्याच्यात त्याच्या जीवनामध्ये कधीच बदल होत नाही, कधीच फरक होत नाही. नवे नवे तर त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या आचरणावरून हे शास्त्र आहे असं समाजाने समजावं. म्हणजे इतकी जीवनाची आचारसंहिता त्याने बळकट केलेली असते की शास्त्र आणि आचरण याच्यात त्याच्या जीवनात कधीच बदल होत नाही, कधीच फरक होत नाही. महाराज म्हणतात, मग असा जो आहे ज्याला आपलं हितही कळतं त्याप्रमाणे तो जागाही आहे ना, त्याची महत्ता मी तुम्हाला काय सांगू आहो, तो तर धन्य आहेच, पण धन्य माता पिता
धन्य माता पिता तयाच्या तयाच्या माता पिता धन्य म्हणजे कोणाचे आपुलिया हिता जो असे जागता हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे त्याच्या माता पित्यानं धन्यता. मग का हो तो खूप बरं हिताच्या बाबतीमध्ये जागा तर हा आहे ना वागतो हा तसा मग त्याला धन्यता देण्याऐवजी त्याच्या माता पित्यानं धन्यता देण्याचं काय कारण. अहो जो जे काही बरं वाईट कृत्य करेल त्याची बरी वाईट प्रतिक्रिया त्याच्याच बाबतीत व्हायला पाहिजे की नाही. अहो समजा एखाद्याने जर खून केला तर फाशी का त्याच्या आई वडिलांना द्यायची त्यालाच द्यायची आणि एखादा जर 99% मार्क मिळवून महाराष्ट्रात पहिला आला तर सत्कार समारंभ त्याचाच व्हायला पाहिजे. मग आता जो जे काही बरं वाईट कृत्य करतो त्याची प्रतिक्रिया त्याच्याच बाबतीमध्ये व्हायला पाहिजे. मग आता हिताच्या बाबतीमध्ये जागा जर हा आहे वागतो हा तसा आचरण करतो हा तसा मग त्याला धन्यता देणे म्हणजे माता पित्याला धन्यता देण्याचं काय कारण. तो खूप बरं सांगतात आई वडिलांनी जीवनामध्ये योग्य अशा पद्धतीची आचारसंहिता राबवली आणि आचारसंहिता राबवून शुद्ध सुसंस्कारी पिढी घडवली कारण त्यांच्यामुळे त्याला आपलं हित कळतंय. सात्विक अशा पद्धतीचं आचरण आई वडिलांनी त्याच्यावरती केलेल्या संस्कारामुळे त्याच्याकडून घडत आहे म्हणून त्याला धन्यता देण्याऐवजी महाराज म्हणतात मी त्याच्या माता पित्यांना धन्यता देणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. विठ्ठल विठ्ठल सांगता जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे त्याचे माता पिता धन्य. मग महाराज जो हा जन्माला आला ज्या भगवंतांनी सृष्टी हे विश्व निर्माण केलं जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे त्या सृष्टी निर्मात्यानेच यालाही निर्माण केलेलं आहे. मग का हो तू खूप बरं जो हिताच्या बाबतीमध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्याबद्दल त्या विश्व निर्मात्याला काय वाटतं त्याच्याबद्दल त्या विश्व निर्मात्याची काय प्रतिक्रिया आहे महाराज ती तरी तुम्ही आम्हाला सांगा. तो खूप बरे सांगतात अशी आपल्या हिताच्या बाबतीमध्ये जागी असणारी कुळांमध्ये सात्विक अशी कन्या आणि पुत्र जन्माला येतात ना तो खूप बरे सांगतात त्यांचा देवालाही आनंद वाटतो. अभंगाचं दुसरं चरण होळी गणपुरा होळी सात्विक तयाचा हरी खबटे देवा. कुळांमध्ये जी सात्विक अशी कन्या पुत्र जन्माला येतात देवाला त्यांचा हरी वाटतो म्हणजे हर्ष वाटतो आनंद वाटतो. मग आता कुळांमध्ये जन्माला येणारे सात्विक असे कन्या आणि पुत्र जे आहेत ना त्यांचाच देवाला आनंद वाटतो. असं म्हटल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एक शंका अशी निर्माण होऊ शकते की इतरही जन्माला येत असायला पाहिजे. इतरही जन्माला येतात बरं का. 3 प्रकारची प्रजा जन्माला येते. एक सात्विक दुसरी राजस तिसरी आहे तामस. पण यापैकी सात्विक म्हणून जी प्रजा जन्माला येते त्यांचा देवाला आनंद वाटतो. जी राजस आणि तामस प्रकारची प्रजा जन्माला येते त्यांचा देवाला आनंद वाटत नाही.
उलट देवाला त्यांची चिड येते. भगवान परमात्मा म्हणतात मी यांना निर्माण केलंय खरं, पण यांना यांचं कर्तव्य काही कळत नाही. मग असे जे नराधम आहेत यांना अंधतम अशा नरकाला पाठवणार, घोर नरकाला पाठवणार. पण जे सात्विक आहेत ना, सत्वगुण प्रधान अशी जी प्रजा प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आत्मविश्वास, संतांची विचारशक्ती ग्रहण करून सत्व मार्गाने आपल्या जीवनाचा जे अवलंब करतात, महाराज म्हणतात त्यांचा देवालाही आनंद वाटतो. तयाचा हरीख वाटे देवा, देवाला त्यांचा हर्ष वाटतो, देवाला त्यांचा आनंद वाटतो. कुणाचा? कुळांमध्ये जी सात्विक अशी कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्यांचा. तर बघा, काही सात्विक अशा सुकन्या जन्माला आल्या की त्यांचा देवाला कितीतरी आनंद वाटलेला आहे. शबरी किती सात्विक कन्या जन्माला आली. मदनसा, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, सावित्रीबाई, फुले राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, साहेब, सिंधुताई सपकाळ. अधिकतम कितीतरी सात्विक अशा सुकन्या जन्माला आल्या की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आत्मविश्वास, संतांची विचारशक्ती ग्रहण करून दीन दुःखितांच्या सेवेमध्ये, अंतःकरणामध्ये तळमळ जिव्हाळा ठेवून कितीतरी त्यांची सेवा केली आहे. मग का बरं देवाला त्यांचा आनंद वाटणार नाही? सात्विक सुकन्या जन्माला आली तर तिचा गुणगौरव करावा. अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ आई साहेब जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने समाजाकरता, परोपकाराकरता ज्यांनी आपलं जीवन व्यतीत करावं नव्यानं अखिल भारतवर्षांचं आराध्य दैवत ज्यांना म्हटलं जातं, असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणारे, यांना वाढवणारे, यांच्या जीवनामध्ये ज्यांनी जी क्रांती केली, राजे काल पटलावरती आले. याला कारण जर कोण असेल तर याला कारण फक्त राजमाता जिजाऊ आई साहेब आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबर यांनी सांगावं की माता पित्यांनी आचारसंहिता राबवली म्हणून शुद्ध सुसंस्कारी पिढी घडली. म्हणून माता पित्यांना धन्यवाद. अगोदर बीज शुद्ध असावं लागतं महाराज, त्यावेळेला फळ शुद्ध आहे. अगोदर बीज शुद्ध असावं लागतं, त्यावेळेला फळ शुद्ध आहे. नाहीतर बीज मुळे बबुल का तो आम हसे खाय. अहो, बाबळीचं झाड लावतो, आंबे खाण्याची अपेक्षा करतो, कधी पूर्ण होईल का? एकानं चांगलं भोकराचं झाड लावलं, झाडाला कुंपण केलं, खत पाणी घातलं, झाड एवढं मोठं झालं, तो म्हणायला लागला माझी अशी इच्छा आहे, त्याला थॉम्सन द्राक्ष येतील. येतील का थॉम्सन द्राक्ष? का नाही येणार? त्याने झाड लावलं, त्याला कुंपण केलं, खत पाणी घातलं, झाड लहानाचं मोठं केलं. महाराज म्हणते झाड त्याने जरी लावलेलं असलं परंतु त्या झाडाला फळ येणं त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्या इच्छेवरती नाही तर त्याच्या बीजावरती अवलंबून आहे. जसं बीज लावणार आहात का तसंच फळ येणार. अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, तेच पुढे झाली विधाती, तेच पुढे झाली विधाती. तसंच फळ. मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर फळ शुद्ध आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी परंपरा असावी लागते महाराज. बाबांच्या जीवनामध्ये बाबा खानदानी वारकरी होते महाराज. माणसाला परंपरा ही खानदानी असली पाहिजे. एखादा अचानक जर श्रीमंत झाला ना महाराज, त्याला त्याचा एवढा गर्व होतो महाराज, अरे आपणच केलं सगळं. अरे तू नाही बाबा, तुझ्या प्रारब्धात होतं म्हणून तू झाला. खानदानी असावी लागतात माणसं, परंपरा असावी लागते, काहीतरी कुळाची परंपरा असावी लागते. परमार्थ करण्याकरता सुद्धा जी माणसं परंपरेने पुढे आलेली असतात ना महाराज, ते जीवनामध्ये कधीच चुकत नाही. आणि परंपरे व्यतिरिक्त जर एखादा अचानक आला, त्याला कळतच नाही महाराज आपण कुठे चाललो. अरे ज्या गुरुने त्याला विद्या दिली, ज्या गुरुने त्याला शिकवलं महाराज, अरे त्याच्याच वरती अपकर दाखवतो. माणसाने कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ नाही. ज्याला परंपरा नसते महाराज, तो माणूस कृतज्ञ झालाच म्हणून समजा. का परंपरा असावी लागते घराण्याला? परंपरा आहे वारकरी भजनाची, वारकरी संप्रदायाची परंपरा. पुढच्याही पिढी करता आदरणीय बंडू दादा, आदरणीय घोरवडकर बाबा म्हणजे आमच्या दादांचे शिष्य. आयुष्यामध्ये परंपरा असावी लागते. माणूस कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही.
नाहीतर ज्याने शिकवलं महाराज, ज्या ताटामध्ये खाल्लं महाराज त्यालाच भेद करतो. अशी इतकी माणसं आपल्याला बघायला मिळतात. खरं तर ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, आपल्याला असं वाटतं की हा आपल्याला कधीच दगा देणार नाही महाराज, पण तोच दगा देतो आपल्याला. असे पावला पावला भेटतात. पण एक लक्षात घ्या, तोंडावरती गोड आणि मनामध्ये खोड असणारी माणसं कधी आपला घात करतील सांगताच येत नाही. म्हणून अशा माणसांपासून नेहमी सावध राहा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लोखंडाला आलेला गंज आणि माणसाला आलेला माज स्वतःला संपवल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीही परंपरेने जीवन जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आचारसंहिता अनुभवली राजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा जिजाबाई साहेब अखिल भारतवर्षाने नतमस्तक भाऊ महाराज आऊसाहेबांच्या चरणावरती दंडवत घाला. 350 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं स्वप्न आईने बघितलं महाराज. राजे पोटात असतानाच महाराष्ट्र घडावा, आपल्या लेकराने सैन्य निर्माण करावं, स्वराज्य निर्माण करावं आणि या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने न्याय निवाडा करून या 350 वर्षाच्या गुलामगिरीतून या राष्ट्राला मुक्त करावे. स्वतःच्या डोळ्यासमोर अन्याय अत्याचार घडत होता महाराज. राजमाता जिजाबाई साहेबांच्या अंतःकरणाचे तुकडे तुकडे होत होते महाराज. इतक्या दुर्घटना बघितल्या, आपले वैरी झाले हे सुद्धा साहेबांनी बघितलं आणि अंतःकरणाच्या खऱ्या अर्थाने तुकडे तुकडे झाले. पण तरीही ते सहन करून आदिशक्ती जगदंबेला नवस केला. आई, असा पुत्र देवा महाराष्ट्राचा न्याय निवाडा करेल, या गुलामगिरीच्या शृंखला तडातड तोडेल. आदिशक्ती जगदंबा भवानी मातेने ऐकलं महाराज. असा पुत्र पोटी जन्माला आला ज्याने खऱ्या अर्थाने 350 वर्षाच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राला मुक्तही केलं आणि महाराष्ट्राचा न्याय निवाडाही केला. पण अगोदर धन्यता दिली जाते ती फक्त आईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला,
माते माझी गावाची शपथ घेतली स्वराज्याची जगकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची जगकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची तोरणमांडी स्वराज्याची त्या तोरणागडाला तोरणमांडी स्वराज्याची त्या तोरणागडाला तो बाबाचा गात रग शुभ जन्मला तो बाबाचा गात रग शुभ जन्मला ओ बाबा बाबा शुभ जन्मला ओ बाबा बाबा शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सारा राजांचा अधिपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाजी मावळ्या माला नाचनाची येते जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय भवानी जय जय शिवाजी दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती माता पित्यांना धन्यता आहे महाराज आचारसंहिता आई वडिलांनी राबवावी शुद्ध सुसंस्कारी पिढी घडावी का दुर्दैव आहे कलियुगातलं पाठीमागे आता अजून महिना नसेल झालेला इंदोरला घटना घडली बघा 30 दिवस होतात महाराज वडील जातात 20 दिवस होतात आई जाते मुलगा अमेरिकेला 50 लाखाचा पॅकेज घेतो मुलगा अमेरिकेला 50 लाखाचा पॅकेज घेतो पण आई वडिलांच्या अंत्यविधी करता मुलगा येत नाही मला सांगा 50 लाखाचा पॅकेज आज मुलगा घेतोय कुणामुळे पण मला वाटतं याला जबाबदार कुठेतरी आई वडील आहेत त्याला पैसा कमवायला शिकवलं महाराज आणि संस्कारांची शिदोरी द्यायला विसरलं मला वाटतं आज संपत्तीपेक्षा संस्कार फार महत्वाचे आहे कारण संस्कार जर केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल राष्ट्र टिकला तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच आपलं अस्तित्व टिकेल नाहीतर आपल्याला असं वाटतं या गोधन गावामध्ये धर्म मंडपामध्ये बसलो आपण फार सुखी आहोत आपण सुखी नाही ते कधीच कामाला लागलेले आहेत पण आपण झोपेत आहोत आपलं फक्त एकच चाललेलं आहे आपलाच एखादा पुढे जात असेल तर तो मागे कसा येईल याच्यातच आपले दिवस चालले पण असं करू नका अंतःकरणामध्ये असणारा हा दुर्विचार घालवा तो पुढे जात असेल तर त्याला पाठिंबा द्या महाराज तो पुढे जा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तो अजून पुढे जा आम्ही तुझ्या बरोबर येऊ हा धर्म जर टिकावा असं वाटत असेल तर पुढच्या पिढीला संस्कारांची शिदोरी द्यायला शिका संस्कार दिले तरच धर्म टिकेल महाराज धर्मच राहिला नाही तर आपल्या अस्तित्वाला काय किंमत राहणार आहे धर्म शिल्लकच राहिला ना तर अस्तित्वाला काय किंमत राहणार आहे म्हणून धर्म महत्वाचा आहे जात महत्वाची नाही महाराज धर्म महत्वाचा आहे मग तो टिकला पाहिजे कारण राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म टिकवण्याकरता प्रयत्न केला स्वतःच्या प्राणांची बाजी लावली महाराज धर्मवीर संभाजी राजांनी हा धर्म टिकवण्याकरता देहाचे तुकडे तुकडे झाले महाराज पण धर्म बदलला नाही मग तो त्याग ते समर्पण आपण स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे हा धर्म टिकवण्याकरता पुढच्या पिढीला संस्कार दिले पाहिजे म्हणून सात्विक सुकन्या आहे ना तिला धन्यता द्यावी महाराजांनी असेच काही सात्विक असे पुत्र जन्माला आले की त्यांचा सुद्धा देवाला कितीतरी आनंद वाटलेला आहे मग आता पुत्र कोणाला म्हणतात तुम्ही म्हणाला तर एवढ्या मला कळत नाही का पुत्र म्हणजे बोला बोला पुत्र म्हणजे मुलगा पण जो जो मुलगा आहे तो
पुत्र असेलच असं मात्र नाही. तो मी म्हणाला असं कसं काय? तर बघा, पुत्र या शब्दाच्या अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला व्याख्या सांगते. अर्थात पूत नावाचा एक नरक आहे, जो पुत्र दोषामुळे पितरांना प्राप्त होतो. मग या पूत नावाच्या नरकातून जो पुत्र आपल्या पितरांना तरतो, पूर्वजांचा उद्धार करतो, त्याला पुत्र म्हणतात. महाभारतामध्ये हीच पुत्र नावाची व्याख्या सांगितली. खऱ्या अर्थाने पतनात त्रायते इति पुत्रः पुन्हा म्हणून नरकात यस्मात् पितरं त्रायते सुतः तस्मात् पुत्रेति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुः. महाभारत शास्त्र सांगतं, पूत नावाच्या नरकातून जो आपल्या पितरांना तरतो त्याला पुत्र म्हणतात. नाहीतर काही असे कुपुत्र जन्माला येतात जे आपल्या पूर्वजांना बुडवतात. ऐसे कोणी पुत्र होती बुडविती पूर्वजा. मग पुत्र कोणाला म्हणतात? धन्यवंशी जन्माला भगीरथ गंगानुनी पूर्वज केले मुक्त. राजा भगीरथाने स्वर्गामध्ये असणारी गंगा भूतलावरती आणली. सगळ राजाच्या 60,000 पुत्रांना खऱ्या अर्थाने सद्गती प्राप्त करून दिली. याला पुत्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हस्तामलकामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा हीच पुत्र नावाची व्याख्या सांगितलेली आहे. जे पितरांते तारिती पूर्वजाते उद्धरिती सुपुत्र त्या ते म्हणती. जे पुत्र संतती दुर्लभ. जो आपल्या पितरांना करतो, पूर्वजांचा उद्धार करतो, त्याला पुत्र असं म्हणतात. मग बाकीच्यांना काय म्हणायचं? महाराज म्हणतात त्यांना पुत्र म्हणू नका. मग त्यांना काय म्हणायचं? वेगळ्या भाषेत सांगू, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अपत्य म्हणतात. काय म्हणतात? अपत्य. काय म्हणतात? अपत्य. मग अपत्य का म्हणायचं? ज्याच्यामुळे आई वडिलांना आपत्तीत जाण्याची वेळ येते म्हणून त्याला अपत्य म्हणा. आता आपण म्हणतो दोनापेक्षा जास्त अपत्य असतील तर तिथंच आपत्तीत घातलं त्याला. जास्ती बहुसार अपत्य तो अखंड भोगी आपत्ती ते याला गिनाव अपत्य जाणून वेदार्थ विधान केले. जो आपल्या आई वडिलांना आपत्तीत घालतो त्याला अपत्य म्हणा. आणि जो पितरांना तरतो, पूर्वजांचा उद्धार करतो, त्याला पुत्र म्हणा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्हाला सांगता जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य. देवाला हिताचा आनंद वाटतो महाराज, पण का होतो खूप बरं. जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे तो नेमका काय करतो? ज्याच्यामुळे त्याला आपलं हित समजतं, योग्य अशा प्रकारची जागृती त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालेली आहे. सात्विक अशा पद्धतीचं आचरण, अर्थात आपल्या जीवनाचं योग्य अशा प्रकारे क्रमण त्या ठिकाणी तो करतो. पण जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे तो नेमका काय करतो महाराज ते तरी आम्हाला सांगा. मग हिताच्या बाबतीमध्ये जो जागा आहे तो नेमका काय करतो? तो कोटपरे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी खवाटे देवा विठोबार कुमारी विठोबार कुमारी काही वाजता भजन करा सर्वांनी गीता भागवत करीती श्रवण